हाय एव्हरीवन. रिसेंटली मी आणि अव्युक्तने एअर फ्रायरमध्ये मोदकांची रेसिपी ट्राय केली आहे. सो ती रेसिपी आणि त्यातले आमचे फन मोमेंट मी तुमच्यासोबत शेअर करते. रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे हे खोबऱ्याला खीर, गुड, ड्रायफ्रुट्स, वेलची. टाक टाक चालू आहे. हो, मिक्स कर. हे सर्व पदार्थ एकत्र केले आणि एक 5 ते 10 मिनिटात सारण शिजून तयार झालं. सारण तयार झालं आहे. आता मोदकांसाठी पीठ मळून घेऊया. गव्हाचं पीठ, रवा, 2 चमचे रवा आणि ते मीठ ठेवलंय बघ ते टाक. सांग मीठ. आता हे सगळं व्हेरी गुड. सांग पाणी. थांब थांब थांब. तूप. हां. बाळा कसं टाकलं बंद. ओके, आता आपण बघूया झालं का. तूप लावून या वाटीत तूप आहे ना. एकदा असं मस्त छान करते. हे बघ. थांब एकदा एकदा झालं झालं. एवढं नाही, एवढं मीठ नाही बाबा. आता आपण थोडं थोडं घ्या. झालं का. आणि तुम्ही काढले का तुला. आता मस्तपैकी याच्यात काय करायचं माहिती आहे. हे मोठं सारण टाकायचं. टाकळ्या बनवायच्या. टाकळ्या टाकळ्या. व्हेरी गुड. हे बघ हे बघ. वा, किती सुंदर मोदक बनलाय. आता हातात घे. मोदक तयार. नको नको, कशाला खातोय. कच्च कच्च.
हेल्प करू. अव्युक्तने खूप छान मोदक तयार केलेत आणि त्यानंतर सर्व मोदकांना मी ब्रशने तूप लावून घेतलं आहे. एअर फ्रायर 160 डिग्रीला 5 मिनिट्ससाठी मी प्रीहीट करून ठेवलं होतं आणि एक 10 to 15 मिनिट्समध्ये छान कुरकुरीत आणि हेल्दी मोदक तयार झाले आहेत. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील अव्युकसोबत ते प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा.